नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। मी आज चिकनची भाजी मातीच्या भांड्यात कशी करायची ते दाखवणार आहे। मातीच्या भांड्यातील चिकन हे खूप टेस्टी लागतं आणि हेल्दी पण असतं खाण्यासाठी। त्यामुळे मी चिकनची भाजी इथे मी मातीच्या भांड्यात केली आहे। आता मी अर्धा किलो चिकन धुवून स्वच्छ घेतलेले आहे। चिकनचा हे मिठाचा रस्सा करणार आहे। त्यासाठी मी इथे चिकनला 1 चमचा हळद लावून घेते, 1 चमचा धनिया पावडर व अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घेते। आणि 1 चमचा मीठ टाकून घेते। हे सर्व मिश्रण आता चांगलं चिकनला लावून घ्यायचं। हा सर्व मिठाचा मसाला लावल्याच्या नंतर अर्धा तास चिकन तसंच ठेवून द्या झाकून। चिकनला सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे असं पूर्णपणे मिक्स करून घ्या। अर्धा लिंबू पिळून घेते। हे चिकन मी अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून दिलेले आहे। चिकनला अर्धा तास झालेला आहे। आता मी गॅसवर मातीचं भांडं ठेवून घेते। मातीचं भांडं हे चांगलं गरम झालेलं आहे। तर आता मी त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे तर कापलेला कांदा त्यात टाकून घेते। कांदा लाल होत आलेला आहे। आता ते सर्व चिकन मिक्स केलेलं टाकून घ्यायचं। यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। छान असं मिक्स करून घ्या चिकन। आता त्यावर झाकण झाकून द्या। चिकनला 15 मिनिटं झाले आहेत। आता मी झाकण उघडून बघते तर चिकनला पाणी सुटलेलं दिसत आहे। खाली वर करून घ्या चिकन आणि परत झाकून ठेवा। अधूनमधून झाकण उघडून थोडंसं चिकनला हलवून परत झाकण झाकून ठेवायचं। आता चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपलं चिकन पण थोडंसं शिजत आलेलं आहे। चिकन परत झाकून ठेवा, चांगलं शिजू द्या चिकनला। चिकन चांगलं शिजलेलं पण आहे आणि त्याला मिठाचं पाणी पण सुटलेलं आहे। लगेच असं थोडीशी पळी लावली की तुटतंय चिकन, म्हणजे चांगलं शिजलेलं आहे चिकन।
बाजूला कढईमध्ये मी गरम पाणी करून ओतलं आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं चिकन सूप काढता येईल. गरम पाणी ओतून थोडंसं गरम करून घ्यायचं, चिकन सोबत मिक्स होऊ द्यायचं ते पाणी. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, म्हणजे सूपला छान टेस्ट येईल. तुम्ही इथे बघू शकता चिकन सूप किती छान झालेलं आहे. आता मी थोडंसं चिकन सूप काढून घेते. चिकन सूप काढून घेतले आहे. बाकीची भाजी राहिलेली आहे, तर आता गॅस बंद करून ती भाजी कढईमध्ये काढून घेते. राहिलेले सर्व चिकन मी कढईत काढून घेते, म्हणजे आपल्याला भांड्यामध्ये फोडणी देता येईल. मातीचं भांडं हे थोडंसं गरम आहे, तर आपण पाणी भाजीला वाढवण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता. ते पाणी कढईत काढून घ्या आणि आपल्याला फोडणी द्यायला पण भांडं रिकामं होऊन जातं. आता आपण फोडणीची तयारी करूया. खोबरं व डाळवं हे मिक्सरमध्ये काढून घ्या. भांडं हे चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घेते. आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आता घेतलेला थोडासा कांदा टाकून घ्या. लसूण, अद्रक आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे, ते सर्व त्यामध्ये टाकून घ्या आणि कांदा लाल होईपर्यंत त्याला परतत राहा. कांदा लाल होत आलेला आहे, त्यामध्ये फक्त मी अर्धा टोमॅटो टाकून घेते. खोबरे व डाळवं वाटून घेतलेलं ते पण तेलामध्ये टाकून घेते आणि आपला मसाला तयार करते. त्याला तेल सुटेपर्यंत असा मसाला तयार करून घ्या. टोमॅटो शिजत आलेला आहे, तर आता त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेते. 1 चमचा गरम मसाला. हे सर्व मसाले पूर्णपणे एकत्र करून घ्या, म्हणजेच एकजीव करून घ्या चांगले. हा मसाला एकजीव पण झाला आहे, त्याला तेल पण सुटलेले आहे. तर आता आपण त्यामध्ये चिकन टाकून घेऊया. बघा, सुरुवातीला थोडं थोडं चिकन टाकून तेलात फ्राय करून घ्यायचं आणि आता सर्व चिकन टाकून घ्या. मी इथे पाणी एक्स्ट्राचं टाकलं नाही, कारण मी सुरुवातीला गरम पाणी करून घेऊन जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी केलेलं होतं, त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी नाही टाकलेलं. आता चवीनुसार मीठ टाका व शेवटी चिकन मसाला पण टाकून घ्या. चिकनची भाजी तयार झाली आहे. आता त्यावर कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. ही रेसिपी घरी करून मला कमेंटमध्ये सांगा की चिकनची भाजी टेस्टला कशी झाली आहे.